सत्कर्माचा अहंकार. केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता. त्याची पत्नी संगीता पतिपारायण आणि कर्तव्यनिष्ठ होती. केशवकडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचे. एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे तो गाव जेवणाचा बेत रद्द करतो. त्याऐवजी 11 ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचं ठरवतो. त्यासाठी तो स्वामींना आमंत्रण करायला जातो. रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो. तो सुद्धा स्वामींकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो. केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो. इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो. स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात. ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात. स्वामी म्हणतात, हे घे, उगाळून लाव, तुझा रोग बरा होईल. मग स्वामी म्हणतात, तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ. तू फक्त 10 ब्राह्मणांना बोलव, 11व्या आम्ही घेऊन येऊ. तिकडे ते चंदन उगाळून लावल्यामुळे रोगी पूर्णतः रोगमुक्त होतो. तो कृतज्ञ भावांनी स्वामीकडे येतो, पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो. कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो. स्वामी म्हणतात, अरे तू जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ. अरे सर्व जीव परमेश्वराने निर्मित केले आहे, त्यात भेद कशापायी धरायचा. मग केशवला संबोधन करून म्हणतात, केशव, हाच तुझा 11वा ब्राह्मण. केशव पहिले सटपटतो. मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्माने ब्राह्मण असतो, जन्माने नाही. केशव सहमत होतो. दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात. केशव यथासांग स्वामींचं पूजन करतो. मग ताट वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे. सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही नामत्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसावं, पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला जायलाच हवं. सर्व गाववृद्ध पाहून केशव भीतीने गारठून जातो. तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांपुरतंच आहे. स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात, याचं पाणी अन्नावर प्रोक्षण कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल. केशव तसंच करतो. केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात. बाहेर ते सर्व अन्न वाढून येतात तर ते पाहतात काय, सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे. असं अनेकदा होतं. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं. केशव गहिवरून स्वामींचा आभार मागतो. स्वामी, तुमच्यामुळे गावासमोर माझी अब्रू गेली नाही. मी या वर्षी जेवण देऊ शकलो नाही, तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. स्वामी थोड्या कठोर शब्दात समज देतात. अरे, हे मी काय लावलं आहे. मी जेवण देतो, मी उत्सव करतो. अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तू फक्त निमित्त मात्र आहे. अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे या अहंकारमुळेच मनुष्य 84 लक्ष योनीत फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. आणि अशा प्रकारे स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना जीवनाची खरी समज दिली. त्यांच्या वचनांनी, कृपांमुळे लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवले. स्वामींचा हा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो. मित्रांनो, स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला अधिक चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देते. या प्रकारे आपण या चांगल्या विचारांना अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर कृपया लाईक करा आणि हे ज्ञान तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही स्वामी समर्थ आणि इतर महान संतांच्या आणखी प्रेरणादायक गोष्टी ऐकू शकाल. आपली प्रेरणा वाढवण्यासाठी आपले समर्थन आम्हाला हवे आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या शुभेच्छांसह आमच्या कुटुंबात सामील व्हा. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्टींसोबत. जय स्वामी समर्थ.